डिटेक्टिव्ह डॉक्टर सदावर्ते. डॉक्टर, बोला, काय त्रास होतोय? डॉक्टर, खूप डिप्रेशन आलं आहे. कसलाच उत्साह वाटत नाही. काहीच करायची इच्छा होत नाही. काही विशेष कारण? एखादी वाईट घटना? नाही डॉक्टर, अगदी सुरळीत आहे सगळं. घरकामाला बाई आहे, मुलगा 8वीत शिकतोय, नवरा प्रेमळ आहे. तरी का का असं होतं असेल? ठीक आहे, तुम्ही बाहेर बसा, मी तुमच्या मिस्टरांशी बोलतो जरा, डॉक्टरांनी सांगितले. तसं मीरा बाहेर गेली. डॉक्टर अजयला विचारू लागले, तुम्हा दोघांत काही वाद, भांडण? अहो, सांगतो काय डॉक्टर, आमच्यात कसलाही वाद नाही की काही नाही. पण ही सतत चिंतेत दिसते. कसलाही उत्साह नाही तिला. तिची ही अवस्था बघून मलाच खूप काळजी वाटली, म्हणून तिला तुमच्याकडे घेऊन आलो. बरं, मला मीराचा दिनक्रम सांगा. सकाळी उठते, चहा बनवते, मग स्वयंपाकीत येऊन नाश्ता जेवण बनवते. कामवाली घरातला झाडू पोछा भांडी कपडे आवरून घेते. त्यावेळेत मीरा मोबाईलवर काहीतरी बघत टाइमपास करते, मग टी व्ही बघते. तिला म्हटलं नोकरी कर, मन रमेल, तर तेही नाही म्हणते. इतका राणीसारखा थाट असून मीराला कसलं डिप्रेशन? डॉक्टर विचार करू लागले. ठीक आहे, मी काही गोळ्या देतो, त्या घ्यायला लावा आणि 8 दिवसांनी परत या. मीरा आणि अजय निघून गेले. मीराचा मोबाईल टेबलवरच राहिला होता. डॉक्टरांनी कंपाऊंडरला फोन केला, पण तोवर ते दोघेही निघून गेले होते. डॉक्टर विचार करत बसले. ही केस जरा वेगळी दिसते, कारण कारणाशिवाय कोणी डिप्रेस होत नाही. अजयने मीराचा सांगितलेला दिनक्रम डॉक्टरांनी आठवला. डॉक्टरांना लक्षात आले की या सगळ्यांचं मूळ हा मोबाईल आहे. असं काय होतं त्या मोबाईलमध्ये? कोणाचा फोन येत असेल का? कोणी त्रास देत असेल का? कारण मीरा जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये असायची. घरात करण्यासारखी दुसरी काहीच कामं नव्हती. डॉक्टरांनी मीराचा मोबाईल चेक करायचा ठरवला. तसं पाहिलं तर दुसऱ्यांचा मोबाईल बघणं हे चुकीचं होतं, पण मीराच्या उपचारासाठी ते करावंच लागणार होतं. सुदैवाने मोबाईलला कसलाही लॉक वगैरे नव्हता. डॉक्टरांनी व्हॉट्सअप चालू केलं. सर्च बॉक्समध्ये त्यांनी काही शब्द टाकले. त्रास, वाईट, दुःख, एकटेपणा या संदर्भातील कुठलाही मेसेज आढळला नाही. डॉक्टरांनी काही वेळ विचार केला. मग त्यांनी टाईप केलं, मज्जा, भारी, लकी अशा शब्दांचे भरमसाठ मेसेज सापडले. त्या मेसेजमध्ये रेखा, माधुरी, प्रेरणा आणि नम्रता अशा 4 मुलींची जास्त चॅटिंग झालेली. नंतर डॉक्टरांनी फेसबुक ओपन केलं. त्यात ॲक्टिव्हिटी लॉग चेक केला. त्यातही या 4 मुलींची प्रोफाईल आणि फोटोज बघितले. काय संबंध होता त्या चौघींचा आणि मीराच्या डिप्रेशनचा? खूप विचारांती डॉक्टरांना काय समजायचं ते समजलं. इतक्यात दार वाजला. डॉक्टरांनी मोबाईलचे करंट ॲप्स पटापट बंद केले. मीरा आणि अजय आत आले. मोबाईल राहिला म्हणून घ्यायला आणि मोबाईल घेऊन परत गेले. डॉक्टरांना त्या चौघींची नावं आणि फोटो चांगले लक्षात राहिले होते. त्यांनी त्यांचा फोन फिरवला. शिंदे, जरा वेगळं काम आहे, असं म्हणत डॉक्टरांनी शिंदेला एका वेगळ्या मिशनवर धाडलं. 8 दिवसांनी मीरा आणि अजय परत आले. गोळ्यांनी काही फरक?
झोप जास्त येते, बाकी काही नाही. डॉक्टर उठले. त्यांचा हात खुर्ची मागे जाऊन खुर्चीच्या डोक्यावर टेकवत बोलू लागले. मीरा, तुझ्या मैत्रिणी रेखा, माधुरी, प्रेरणा आणि नम्रता या जगातल्या सर्वात सुखी मुली आहेत असा तुझा गैरसमज असेल तर तो डोक्यातून काढून टाक. खाली मान घालून बसलेली मीरा चक्रावली. एकदम मान वर करत म्हणाली, तुम्हाला कसं माहीत त्या माझ्या मैत्रिणी आहेत ते? अजय आणि मीरा अवाक होऊन बोलत होते. तुझा मोबाईल इथे राहिला होता. तुझी केस पाहता मला तो मोबाईल चेक करणं आवश्यक होतं. तू कायम या 4 मैत्रिणींसोबत स्वतःची तुलना करत आली आहेस. कॉलेजमध्ये तुमचा ग्रुप होता. तू चौघीत सर्वात हुशार, सर्वात सुंदर. लग्न झाली तशा चौघींच्या वाटा वेगळ्या झाल्या. रेखा नवऱ्यासोबत अमेरिकेत आहे. तिथले तोकड्या कपड्यातले फोटो ती सतत फेसबुक, व्हॉट्सअपवर टाकत असते. ते तू बघत स्वतःशी तुलना करतेस की मला का नाही जाता आलं असं परदेशात. आतल्या आत पुढं त्यांना नको असताना कमेंट करतेस, मज्जा आहे तुझी, भारी फोटो आहे, लकी आहेस, वगैरे वगैरे. माधुरी एका कंपनीत मॅनेजर आहे. आपल्या कंपनीतले सर्व इव्हेंट्स ती सोशल मीडियावर टाकते. तू सतत ते बघत विचार करतेस की मला का नाही मिळवता आली ती पोझिशन. मी सर्वात हुशार आहे, पण लहान शहरात असल्याने मागे पडले का मी? तसंच प्रेरणा आणि नम्रताचं. त्यांचे सततचे पिकनिकचे फोटो पाहून तुला वाटतं की आपल्या आयुष्यात का नाही असे क्षण. तू त्यांच्या नजरेतून स्वतःला बघतेस. त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल? मी अशी घरी बसलेली, लाचार, कुडत जगणारी, अयशस्वी, दुबळी. मग अजयसोबत मन मोकळं करायलाही तू घाबरायचीस, कारण तो तुझ्यावर खूप प्रेम करत होता आणि त्यालाही तुला तुझ्या अपेक्षा लादून दुखवायचं नव्हतं. मग आतल्या आत कुडत तू डिप्रेशन स्वतःवर लादून घेतलंस. मीराच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव उमटले. डॉक्टर शब्दनशब्द खरं बोलत होते. आणि ऐक, शिंदेकडून मी त्यांची वरवर माहिती काढली. ज्या रेखाच्या परदेशातील वास्तव्यावरून तुला हेवा वाटायचा, तिला एक असाध्य आजार आहे. रोज ती आजाराशी झगडत आहे. माधुरी मॅनेजर असूनही तिच्या नवऱ्यावर तिला कंट्रोल ठेवता आलं नाही. तिचा नवरा बाहेर कुठल्या तरी मुलीत अडकला आहे. प्रेरणा अपत्यासाठी वणवण डॉक्टरांच्या वाऱ्या करते आहे. आणि नम्रता कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडली आहे. या चौघी आपलं वरवरचं आयुष्य सोशल मीडियावर टाकतात. त्या खालचं जळजळीत वास्तव्य कोण कशाला जगासमोर दाखवेल? तू स्वतःच्या नजरेतून स्वतःकडे बघ. जगात तुझ्याहून सुखी कोण आहे? कौटुंबिक हिंसाचार तर लांबच, इतका प्रेमळ आणि प्रामाणिक नवरा तुला मिळालाय, निरोगी शरीर मिळालं आणि तुझी ओंजळही तुला अपत्य मिळून भरलेली आहे. अजून काय हवं असतं सुखी आयुष्यासाठी? तुलना करणं सोड. दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही म्हणून तू रडतेस, पण तुझ्याकडे जे आहे ते त्यांच्याकडेही नाही हा विचार तू कधी केलास? एका क्षणात मीराचे डोळे उघडले. एका नवीन उत्साहाचे, आनंदाचे आणि जोशाचे भरते तिला आले. डॉक्टर, खरंच मी चुकले. तुमच्याकडे मी स्वतःला माझ्या नजरेतून पाहू शकले. खरंच माझ्याहून सुखी कोण आहे या जगात? माझी ओंजळ सुखाने पुरेपूर भरलेली असताना काल्पनिक मृगजळामागे मी धावत होते. स्वतःची तुलना इतरांशी करत होते, पण आता नाही.
मनावरचं मळब आता दूर झालंय. आता मीराचा एक नवीन जन्म झालाय. आनंदी, उत्साही आणि जोशपूर्ण अशी एक स्त्री म्हणून. डॉक्टर हसले. कुठल्याही गोळ्यांची गरज नाही तुम्हाला. आयुष्य भरभरून जगा. आनंदाचे कण पेरत चला. बघा आयुष्य कसं प्रेमाच्या अंकुराने फुलून येईल ते. दोघांनी डॉक्टरांना मनापासून धन्यवाद देत निरोप घेतला. जाता जाता अजय म्हणाला, तुम्ही डॉक्टर सदावर्ते पाटी काढून डिटेक्टिव्ह डॉक्टर सदावर्ते अशी लावली तरी चालेल. त्यांच्या या वाक्यावर डॉक्टर आणि अजय खळखळून हसायला लागले. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.